अलीकडेच भारताने सिंधू पाणी करारानुसार पाकिस्तानचा पाणी पुरवठा बंद केला। पण मोठा प्रश्न हा आहे की चीन भारतासोबत असेच करू शकतो का? ब्रह्मपुत्रा नदी तिबेटमध्ये उगम पावते, जिथे तिला यारलुंग चंगपो असे म्हणतात। ती अरुणाचल प्रदेशामधून भारतात आणि नंतर बांगलादेशात वाहते, लाखो लोकांना जीवन देते। पण एक गमतीदार गोष्ट आहे, चीन नदीच्या उगमावर नियंत्रण ठेवतो आणि वाढत्या तणावासह भीती अशी आहे की ते पाणी शस्त्र म्हणून वापरू शकतात का? चीन यारलुंग चंगपोवर धरणे बांधत आहे। सर्वात मोठी चिंता म्हणजे ग्रेट बेंड जवळ प्रस्तावित सुपर डॅम नदी भारतात प्रवेश करण्यापूर्वीच। भारत आणि पाकिस्तान यांच्या विपरीत भारत आणि चीन यांच्यात पाणी वाटपाचा कोणताही करार नाही। याचा अर्थ असा की चीनला प्रवाहावर नियंत्रण ठेवण्यापासून थांबवण्यासाठी कोणताही बंधनकारक करार नाही। पण जमिनीवरील सत्य हे आहे, नदीच्या पाण्याचा जवळपास 80% भाग भारतातील पावसामुळे येतो। त्यामुळे चीनने प्रयत्न केला तरी ते प्रवाह पूर्णपणे थांबवू शकत नाहीत। चीनला ग्रेट बेंड जवळ एक मोठा धरण बांधायचा आहे, जो आत्तापर्यंतच्या सर्वात महत्त्वाकांक्षी जलविद्युत प्रकल्पांपैकी एक आहे। पण एक समस्या आहे, हे ठिकाण अत्यंत भूकंप प्रवण क्षेत्रात थेट एका टेक्टॉनिक फॉल्ट लाईनवर आहे आणि हा प्रकल्प याला 130 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे। आणि तिथे सामग्री पोहोचवणे देखील एक मोठे आव्हान आहे। उच्च उंची, धोकादायक भूभाग आणि कठोर हवामान। होय, चीन आपली ताकद दाखवू शकतो, पण त्या ताकदीचे भारतावर खरे दबाव आणणे हे दिसते त्यापेक्षा खूप कठीण असेल।